स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्लॉगमध्ये मी माझ्या मुलीसोबत घर कसं सांभाळते ते मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं की आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती आरोग्यदायी असावी आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे घरातल्या मुख्य स्त्रीवरच अवलंबून असतं। चला तर मग पाहूया मी रोजची कामं कशी करते, रोजची कामं करता करता थोडी साफसफाई कशी करते आणि जेवण वेळेवर व्हावं म्हणून त्यासाठी पूर्वतयारी काय करते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। घरातले पीठ संपायच्या अगोदर 2-3 दिवस घरातले जे काही गहू असतील ते मी दळायला देते। तर आपण साठवून ठेवलेले जे गहू असतात ते किती आपण साफ करून ठेवले तरी कधी कधी त्याच्यामध्ये थोडेफार तरी टोके होतात। तर म्हटलं ऊन आहे तर मग थोडंसं उन्हामध्ये अर्धा पाऊण तास टाकलं तरी ते टोके निघून जातात। दळून आणलेले पीठ मी अगोदर चाळून घेते आणि त्यानंतर मग डब्यात भरून ठेवते, त्यामुळे रोजचे 5 मिनिटे वाचतात। पीठ चाळून ठेवले की सकाळची गडबड होत नाही। रोज जेव्हा आपण पीठ चाळतो तेव्हा आजूबाजूला पीठ थोडेफार तरी उडते आणि मग ते क्लीन करावं लागतं। तो क्लिनिंगचा वेळसुद्धा वाचतो। मी पीठ संपायच्या अगोदरच दळण करून आणते। त्याचं कारण एक असंही की मी जे पीठ ज्या दिवशी चाळते त्या दिवशी ते केसावर खूप उडतं आणि मग ते सफेद दिसतं आणि केससुद्धा खराब होतात। त्यामुळे ज्या दिवशी मला केस धुवायचे असतात त्या दिवशीच मी अंघोळीच्या अगोदर पीठ चाळून घेते। पीठ चाळून ठेवल्यामुळे खूप सारे फायदे होतात। शाळेत जाणाऱ्या मुलांचं सकाळची डब्याची घाई असते, ऑफिसला जाणाऱ्यांची घाई असते, त्यामुळे मग अशा गडबडीच्या वेळी जर चाळलेलं पीठ असेल तर पटकन चपात्या होऊन जातात किंवा भाकरी जे असेल काही ते होऊन जातात। पिठाचा डबा जिथे ठेवते तिथे थोडीफार साफसफाई करून घेते, कारण की इथे मी तेलाचं कॅन ठेवलं होतं तर त्याच्यामुळे थोडंसं बाहेर ऑइल आल्यामुळे ना त्याला मुंग्या लागल्या होत्या आणि मुंग्यांनी सगळं घाण करून ठेवलं होतं। तर ते मी आता पूर्णपणे क्लीन करून घेतले। जास्त वापरात नसलेल्या गोष्टी म्हणजे पाटा वरवंटा वगैरे मी इथे ठेवून देते। तसेच जे साठवणुकीचं सामान असेल ते सुद्धा ठेवून देते। हे बॅक साईडला ठेवले आणि फ्रंट साईडला जागा उरली आहे ना तिथे मी पिठाचा डब्बा ठेवते आणि उरलेल्या थोड्याशा जागेत जर काही अर्जंट वगैरे ठेवायचं असेल तर तिथे ठेवून देते। आता हे सगळं करून झाल्यावर आरवी उठली होती आणि माझी लादी साफ करायची होती, तर ती मला काही काम करू देणार नाही। तिला तर उठल्यानंतर खायला काहीतरी हवं असतं म्हणून मग मी तिला तिच्यासाठी चपाती दिली। चपाती अगोदर दिली ना की ती दुसरं काही खायला मागत होती पण दिलं नाही। ते जर दिलं तर चपाती खात नाही म्हणून अगोदर तिला चपाती दिली तर ती चपाती खाते। तोपर्यंत मी बाकीची लादी वगैरे असेल ना ती क्लीन करून घेते। माझी अंघोळ झाली आणि त्यानंतर आरवीला ड्रायफ्रूट्स हवे होते मग ते दिले। ती उठल्यापासूनच बोलत होती काजू दे, मनुके दे, पण काही तिला अगोदर दिलं की मग तिचं तसंच असतं, काजू बदाम खायचं चपाती नाही खायची। म्हटलं आता माझी अंघोळ तर झाली आहे, अंघोळ झाल्यानंतर ती देवपूजा काही करू देत नाही, मग आता ती खाईपर्यंत तर मी देवपूजा करून घेते। आज जरा देवपूजेला उशीरच झाला कारण की साफसफाई करत होती त्यामुळे आंघोळीला उशीर झाला। रोज वस्त्र बदलून देवपूजा करायला काही वेळ मिळत नाही। आठवड्यातून 3 वेळा मी वस्त्र बदलते आणि सर्व काही व्यवस्थित पुसून घेते आणि देवपूजा करते। आज उशीरही झाला होता त्यामुळे म्हटलं जरा शॉर्टकटमध्येच देवपूजा करूया। मला देवपूजा करायला फार आवडतं। उंबरठ्याचे लेपनसुद्धा करून व्यवस्थित पूजा करायला आवडते, पण रोज काही ते पॉसिबल नसतं, त्यामुळे मग रोज असं साधी सिंपल स्वास्तिक वगैरे काढते आणि लक्ष्मीच्या पावलांना हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची साधी पूजा करून घेते। भाकरीचे पीठसुद्धा संपत आलेलं त्यामुळे म्हटलं तांदूळ येते एकदा पाऊस सुरू झाला तर काही सुकवायला नाही भेटणार म्हणून ते स्वच्छ धुवून
सुकत घातली. आता दिवस आहे ना उशीर झाल्यामुळे तिकडे फिरल्यामुळे ना फार ऊन काही येत नाही, पण जेवढं ऊन आहे आणि उष्णता आहे त्याने हे व्यवस्थित सुकून जातील. त्यानंतर मग ऊन गेल्यानंतर मग फॅन खाली आहेतच अजून. सकाळपासून एवढी कामं करून मला आता खूप भूक लागली होती आणि भाजी तयार झाली नव्हती. तर मग आता पटकन काय करायचं, आरवीने मी आम्ही दोघीच घरी होतो, त्यामुळे दोघींसाठीच भाजी करायची होती. तर एक अंडं होतं, तर म्हटलं चला पटकन भुर्जी करून घेऊया म्हणून मग भुर्जी करून घेतली. त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं. सकाळपासून आई खूप कामात होते आणि घेतलं नाही, त्यामुळे मग आरवी अशी करते. जेव्हा पण भेटेल तेव्हा असं चालू असतं. काय चालू आहे ना, काय करते असं नको करू. काय झालं ना, खूप वेळ आईने घेतलं नाही ना, मग असं भेटायचं असतं आरवीला, एक नाही. तर आमचा दिवस पूर्ण असाच कामामध्ये चालू असतो. रोज काही ना काही काम असतंच. आरवीची मध्ये काम असतात, हो की नाही आरवी? तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर धनश्री कदम या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तसेच नवनवीन व्हिडिओ येत जातील ते तुम्ही बघत जावा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजचा व्लॉग मी इथेच संपवत आहे. तर चला भेटूया आपण आता पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.